हमीदवाडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कागल तालुक्यातील हमीदवाडा शाखेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली। मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशाने जिल्हा संघटक बाळासाहेब शेडगे, संपर्क प्रमुख जयराज लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली, त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांच्या सूचनेनुसार जिल्हा उपाध्यक्ष रोहन निर्मळे यांच्या नेतृत्वाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली। कागल तालुका अध्यक्ष विनायक आवळे व सौरभ पवार यांच्या मार्गदर्शनाने नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष रोहन निर्मळ यांनी नूतन पदाधिकाऱ्यांसोबत संघटनात्मक बांधणी, पक्षाच्या भविष्यातील कार्ययोजना आणि मनसैनिकांच्या अडचणी याविषयी सखोल चर्चा केली। राज ठाकरे यांच्या भगव्या विचारधारेने प्रेरित होत महाराष्ट्र धर्म आणि मराठी अस्मितेसाठी एकजूट राहण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला। हमीदवाडा शाखेच्या शाखाध्यक्षपदी अंकुश दुर्डे, उपाध्यक्षपदी कमलेश गंगापुरे, संघटकपदी रोहित बुरटे, कार्याध्यक्षपदी संदीप मोरे तर सचिवपदी प्रताप चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली। नूतन कार्यकारिणीच्या निवडीने हमीदवाडा शाखेच्या कार्याला अधिक बळ मिळणार असून आगामी काळात संघटना अधिक सक्षमपणे कार्यरत राहील असा विश्वास यावेळी रोहन निर्मळ यांनी व्यक्त केला। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।